चला मैत्रिणींनो, बनवायला अगदी सोपीने खायला खूप अशी टेस्टी भाजी बनवूया आपण. थोडी रश्शाची भाजी ही सहसा फुलावर खूप लोकांना आवडत नाही. ही थोडी फुलावर उरली होती. फुलावर आणि बटाट्याची मिक्स भाजी. तशी मला पण फुलावर आवडत नाही. हे कढईमध्ये पाणी टाकलं आहे आणि फुलावर बटाट्याला थोडा पण उकड काढून घ्यायची. किडे वगैरे असतील तर ते होऊन जातील. वाटणसाठी आपण मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतले 1 वाटी. कढई ठेवली मी. आता आपण 4 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. खूप कमी वाटणमध्ये भाजी होते. शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता आपलं तेल तापलं आहे. उन्हाळ्यामध्ये फुलावर थोडी टेस्टी नाही लागत, पण अशा पद्धतीने करून बघा, भाजी खूप छान लागते. तर मी ताजा झाडावरचा कढीपत्ता तोडला आहे. आपण कढीपत्त्याची फोडणी याला द्यायची आवर्जून आणि जिरं घातलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने होणारी अशी ही झटपट भाजी आहे. आता आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण त्याच्यात कढईमध्ये ॲड करायचं आहे. त्या वाटणला तेलामध्ये चांगल्या पद्धतीने शेकून घ्यायचं आहे. आमच्या खानदेशमध्ये खूप शेंगदाण्याच्या अशा भाज्या करतात पातळ असं वाटण बनवून. मी खूप दिवसांनी ही भाजी बनवत आहे, कारण की मोस्टली टिफिनला सुक्याच भाज्या होतात. सकाळी धावपळ असते टिफिन कामावर जाण्यासाठी, म्हणून मोस्टली अशा भाज्या होत नाही. ज्या दिवशी सुट्टी असल्यावर बनवते. हळद टाकली 1 चमची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. खूप वेळ नाही लागत भाजी बनवायला. सकाळी वेळ नसेल तर तुम्ही रात्री वाटण वाटून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. हे वाटण खराब होत नाही. मी भाजलेले शेंगदाणे घेतले होते. आता आपण व्यवस्थित तेलामध्ये मसाला शेकून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याला तरी सुटत नाही. आता ही बघा, तेल सुटलं आहे मसाल्याला आपलं. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. मी एका साईडला भाजीसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवर. आता ते आपण गरम पाणी ॲड करायचं आहे. भाजीत पाणी तुम्हाला जितकं हवं आहे कमी जास्त तुम्ही ॲड करू शकतात. आपल्या भाजीला लवकर उकळ आली म्हणून मी नेहमी गरम पाणी टाकते. मोस्टली फुलावर नाही खात, म्हणून अशा पद्धतीने करून बघा. आता आपण जे पण फुलावर आणि बटाटे शिजवले होते ते आपण ॲड करू. मी 40% शिजवून घेतले होते. आता आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता आपण फुलावर बटाटे टाकले. आता आपण झाकण ठेवून 1 उकळ घेऊ. गॅस कमी करून, जेणेकरून आपली फुलावर हे बघा शिजले. भाजीला छानपैकी तरी पण आली आहे. खूप अशी टेस्टी भाजी होते भातासोबत, भाकरीसोबत. आपली भाजी रेडी आहे. भाकरी, भात, कांदा, लोणचं सोबत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.